लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आज 14 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर जिल्हा दौरा आयोजित केला होता। या दौऱ्यानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्हा ओबीसी व्हीजेएनटी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथील 5 नंबर चौकात माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते फीत कापून लातूर जिल्हा शाखेचे अनावरण केले। तर ओबीसी व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष विशाल देवकते, लातूर अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष संजय सोनकांबळे, शहर उपाध्यक्ष नितेश भूतकर, शहर सरचिटणीस प्रशांत माने, जिल्हा प्रमुख सचिन दाने, शर्माजी केंद्रे, लातूर तालुका प्रमुख बाबूराव शेळके, माजी उपजिल्हा प्रमुख विष्णू साबदे, रेणापूर तालुका प्रमुख धोंडीराम काळे, महिला जिल्हा प्रमुख जयश्रीताई भुतेकर, महानगर प्रमुख प्रगती डोळसे, दिशाताई देशमुख, उपजिल्हा प्रमुख अहमदपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख उर्मिला भगत, निलंगा विधानसभा महिला प्रमुख अर्चनाताई बिरादार, रेणुकाताई गिरी, पुष्पाताई तोंडारे, रुपाली जलदे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पीव्हीआर चौकात एकत्रित होऊन 5 ते 6 जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले। तर क्रेनच्या साहाय्याने जवळपास 500 ते 600 किलोचा भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी पदाधिकाऱ्यांची अलोट गर्दी उसळून आली होती। यानंतर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या बाभळगावातील विलास बागेत जाऊन 13व्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर रिंग रोड लगत असलेले रुक्मिणी मंगल कार्यालयामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यावेळी जवळपास 30 ते 40 मिनिटे जरांगे पाटील व परिवहन मंत्री यांच्यामध्ये आरक्षण व मुंबई दौऱ्याबाबत सखोल चर्चा झाली। यावेळी कार्यकर्त्यांची एकच घोषणा होती, आता कुठे जायचे? मुंबईला जायचे। या घोषणेने परिसर दणाणून गेला होता। यावेळी परिवहन मंत्र्यांनी सांगितले की मराठा योद्ध्यांना मुंबईला येण्याची गरज पडू देणार नाही। आरक्षणावर आम्ही सखोल चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार आहोत, अशी मराठा योद्ध्यांना समजूत घातली। तर जरांगे पाटलांनी सांगितले की आरक्षण मिळो वा न मिळो, आम्ही मराठा योद्धा मुंबई येणारच। मुंबई ही आमची राजधानी आहे। मुंबई आमच्या कुटुंबाची, सामान्य जनतेची राजधानी आहे। मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा आमचा हक्क आहे। आम्ही मुंबईला 10 ते 15 लाख गाड्या घेऊन येणारच। गणपती विसर्जन समुद्रात करणार, या विषयावर जरांगे पाटील मंत्री महोदयांच्या समोर ठाम राहिलेच। या बैठकीनंतर मंत्री धाराशिवला रवाना झाले। नाही तर ओबीसीचे पण धरून चला। लेकरा बाळाने काय केलं? त्यांनी काय केलं होतं, मागे एक सर्क्युलर काढलं होतं, 6 महिने, आज तुमचं ऍडमिशन झालं किंवा नोकरी लागली, 6 महिन्याच्या आत तुम्ही व्हॅलिडिटी आणून द्या। आता नाही ना ती, त्यांनी काढलं नाही। तर त्यांनी आता, आम्ही त्यांचं कौतुक केलं, चंद्रकांत दादा, त्यांनी आता मुख्य सचिवाला फोन केले, परत फोन करून सांगितलं, म्हणून सांगतो मी तो शब्द, नसता तो सांगता नसता आला, नसता बोललोच म्हणलो असतो मी। आता बोललो तर त्यांनी सांगितलं मी आता पुन्हा 6 महिने वाढ द्यायला लावतो। आणि परत फोन करून सांगितलं की मी आता सचिवांना त्यांना सांगितलं सर्क्युलर लवकर काढून घ्या, कारण ते कॅबिनेट बोर्ड ठेवावं लागतं, त्यांचं म्हणणं आहे। अगोदर राज्य मंत्रिमंडळ बोर्ड ठेवावं लागतं, पण आज ती नाही। पण जर पोरायचं आजच वाटलं व्हायला लागले, आजच जर तसं म्हणले असतील तर मी आजच सांगतो की रोखू नका, आम्ही निर्णय या मंगळवारी घेतोय लगेच। सर्क्युलर काढायला ते मग आम्ही कौतुकच करतो ना काम केल्यावर। काय फडणवीस साहेबाला आवडून बोलायचं काय समजते? आता दादाचं नाव घेतलं म्हणजे त्यांच्याच पक्षाचे चंद्रकांत दादा, आम्हाला राग असता, आम्ही सगळ्यांनाच वाजविला असतं ना, बरोबर, ते बोलवायलाच तसं। हो, काय केलं माझ्या लेकरा बाळाने गरीबाच्या? सांगा सर, माझा दोष असेल, तुमचा दोष असेल, याचा दोष, लेकरांनी काय केलं आमच्या गरीबाच्या? त्याला विचारायला शिकायचं, त्यालाही वाटतं नोकरीला लावा। बरं आम्ही नाहीत का? आम्ही आडमुठ्याच भूमिका देत, कसं आहे चला आम्ही कशातच बसत नाही, द्या। आमच्या नोंदी सापडल्या ना, नोंद सापडल्यावर द्यायला काय हरकत? कमून रोखून धरले। तुम्हाला सांगतो, साहेबांच्या भेटीला तुम्ही आलेला आहात, तुम्ही स्वतःहून आलात का मुख्यमंत्र्यांनी पाठवले? मॅडम खाली का 2 दिवसासाठी आहे, आणि त्याचबरोबर अनेक दिवसापासून माझा साहेबांची चर्चा होत होती। अंतरवली सराटीला खरं तर आज जाणार होतो, परंतु त्यांनी लातूरला आज काही बैठकीची वेळ दिली होती, त्यामुळे ते म्हणाले मी लातूरला। आणि योगायोगाने आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची पुण्यतिथी असल्या कारणानं त्यांच्याही समाधी स्थळावर मला जाण्याचा योग आला, तर त्यांच्या समाधी स्थळावर आज धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने मराठा त्यांची जे काही सर्टिफिकेट्स बाकी होते
ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना. ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे आणि प्रामुख्यानं त्यांची 150 फुटाचा भगवा ध्वज, तर ती भगवा ध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि 17 तारखेला जरांगे पाटील साहेबांच्या हस्ते त्याचा आम्ही भूमिपूजनही करतोय. तर ती वेळ सुद्धा जरांगे पाटील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जी काही मराठा समाजानं मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून की त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. सर, आता जरांगे पाटील साहेबांनी ज्या मागण्या बघा, आता शेवटी सरकार म्हणून ज्या जरांगे पाटील साहेबांचं काही आंदोलनाची भूमिका असते त्यावेळेस सरकार म्हणून डिपार्टमेंटचे मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे, त्यांनी त्यांची भावना माझ्या समोर व्यक्त केली. ती भावना मी मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घालून आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला 29 तारखेच्या मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान होते. असं वाटतं का सर तुमचा आता अनुभव? चर्चेत सगळे तोडगे निघत असतात. आजही जरांगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या आहेत, काही मागण्या बाकी आहेत. निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं. बाईक टॅक्सी पॉलिसी लातूरमध्ये केव्हा सुरू होईल? नाही, तर बाईक टॅक्सी पॉलिसी फक्त लातूरमध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये लागू होईल आणि लवकरच लागू होईल. नाही, बघा कसं आहे, तुळजापूरच्या पूर्ण परिसर विकासासाठी राज्य शासनानं 1850 कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद केलेली आहे. तुळजापूर हे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं एक प्रतीक मानलं जातं आणि भवानी मातेच्या विषयी भावना ज्या आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या फार वेगळ्या आहेत आणि प्रत्येक भक्तांनी मागणी केली होती की तुळजापूरचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून विकास चालू असताना आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या वतीने काही आराखडा प्रकाशित केले. त्या आराखड्यामध्ये काही आक्षेप असेल तर चर्चेत मार्ग निघू शकतो. आम्ही अनेक लोकांशी चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी बदल सुद्धा केलेले आहेत. भविष्यामध्ये अजून काही जर करायचं असेल तर आम्ही जितेंद्र रावळाशी चर्चा करून त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याऐवजी मी आणि ते शेजारीच ठाण्यात राहतो. मला जर त्यांनी असं सांगितलं असतं की आपल्याला चर्चा करायची आणि काही मार्ग निघतो का, तर त्यांना एवढा लांब यायची गरज नसते 12 तास गाडी चालवून. त्यामुळे मला असं वाटतं जे चर्चेतनं मार्ग निघतो आणि शहराचा किंवा एखाद्या मंदिराचा जर विकास होत असेल तर त्याला आडकाठी आणू नये. आम्ही खूप प्रयत्न करून त्या मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि तुळजापूर देवस्थान हे सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं, भक्तांच्या मनामध्ये असलेले देवस्थान आहे. त्याचा विकास होत असताना निश्चितपणे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा आदर राखला धक्का लावला जातोय का? त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी बघा हात लागलेले आहेत, बिलकुल छत्रपती शिवरायांचे हात लागलेल्या कुठल्याही मूळ जो गाभारा आहे त्याला हात लावला जाणार आहे. आर्किओलॉजी डिपार्टमेंटने अशा पद्धतीचा आराखडा सुद्धा प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला चर्चेत मार्ग निघू शकतो. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.